हाय, कसे आहात सगळे? तर मी किती दिवस झालं व्लॉग टाकले नाहीत, कारण की काही म्हणजे मला ते व्लॉग करताच आले नाहीत आणि मला पोस्ट पण करता आले नाहीत, कारण की मी बाहेर गेलेले होते. तुम्हाला माहीतच आहे मी जाणार होते. तर मी फायनली निघालेले होते. सकाळी अशी काही करामत झालेली होती आणि आमची 3 वाजताची म्हणजे गाडी होती, पण आमचं मिसमॅच झाल्यामुळं आम्ही 8:30 वाजता आम्हाला निघावं लागलं आणि मग त्यानंतर आम्ही सांगलीमध्ये जरासं थांबलो आणि तिथून जेवून आम्ही पळत पुढे प्रवासाला लागलो. आणि प्रवास करता करता आमचं घर कधी आलं आहे आम्हाला कळलंच नाही आणि फायनली आम्ही घरी पोहोचलो. हे सगळे माझे फॅमिली मेंबर्स आहेत, मम्मीकडचे आजी आजोबा, मामा मामी मावशी वगैरे. दुसऱ्या दिवशी उठून अवनीची अंघोळ झालेली नव्हती, तरी ही ती चेष्टा मस्करी म्हणजेच खूप म्हणजे तिला पण खूप छान वाटत होतं, कारण की घरात ती एकटी बसते, सगळ्यांबरोबर ती खेळत होती. सगळे माझे हे लहान लहान जे आहेत ते सगळे तिचे मामा म्हणजे माझे सगळे भाऊ आहेत, मामाचा मुलगा, मावशीची मुलगी, मुली, मुलं वगैरे सगळे छोटे छोटे. असं वाटतच नव्हतं ते मामा झालेत. ते खरंच खूप हसत होते. मला मामा नको म्हणू, मला दादा म्हण असं म्हणत होते. त्यानंतर सकाळी लवकर उठून म्हणजेच 4 वाजता आम्ही हळदीसाठी निघालो, कारण की 29 तारखेला हळद होती. त्यांची एंट्री वगैरे झाली आणि हॉलमध्ये आम्ही एंट्री केली. तोपर्यंत आम्ही झोपून गेलेली होती, कारण तिला खायला घातलेलं होतं. सो तिला खूप कंटाळा आलेला होता आणि खरंच खूप छान डेकोरेशन केलेलं होतं. आणि त्यानंतर आमचा होता संगीतचा कार्यक्रम. त्यासाठी मी म्हटलं आता वरती जाऊन यावं, फ्रेश वगैरे व्हावं. जाताना मी औक्षणाच्या वेळेला ही अशी साडी नेसलेली होती. त्या साडीवरतीच मी वेपर्स खाऊन घेतले, कारण की खूप भूक लागलेली होती. म्हटलं परत काय लवकर खायला नाही मिळणार, कारण की आवणीला पण खायला घालायचं होतं. मग ते वेपर्स वगैरे खाऊन घेतले आणि माझे पप्पा म्हणजे सारखे माझी काळजी करतात, म्हणजे प्रत्येकालाच करतात. त्यांनी मला चहा आणून दिला. मला म्हणले चहा वगैरे पी. मग मी आवरलं चहा वगैरे पिऊन आणि दादाचं मेकअप करायला घेतला, की आत्ता संगीतचा कार्यक्रम होता. मग हे सगळं मेकअपचं काम माझ्याकडे होते. मग असा काहीसा आम्ही मिरर व्हिडिओ केला. खरंच खूप छान दिसत होता दादा आणि मी पण. आणि आवणीला एक्साइटमेंट होती, कधी एकदा संगीत चालू होते आणि माझी मम्मा कधी नाचते, त्यासाठी ती खूप एक्साइटमेंट होती. ती टाळ्या वगैरे वाजत होती. माझ्या मम्मीचं सॉन्ग चालू झालं. स्वामी समर्थांच्या गाण्यापासून तिची सुरुवात झाली. तिने पण खूप छान गाणं म्हणलं, फक्त तिचा आवाज बसला असल्यामुळे मी तुम्हाला अशा प्रकारे सगळ्या फॅमिली मेंबर्सनी म्हणजे माझी मावशी, काका, आजी आजोबा सगळे जे आता जे कपल्स आहेत नवीन, माझ्या मावशीचा मुलगा आणि तिची सून, त्यांनी पण खूप छान प्रकारे असा डान्स केला. दुसऱ्या दिवशी उठून हा वैदिक कार्यक्रम होता जो सकाळी करतात. त्यावेळेला आम्ही वेळानं आलो, कारण की मी घरी गेलेले होते झोपायला आवणीमुळं. इथं तिला शक्य नव्हतं आणि मला तिला खायला पण घालायचं होतं. सो मी घरी गेलेले होते. दुसऱ्या दिवशी उठून जरा वेळ झाला. आवणी पण जरा झोपलेली होती लेट. सो मला हा कार्यक्रम जरासा मिस झाला, म्हणजे ह्या लास्टच्या वेळेलाच मी हा व्हिडिओ घेतला आहे, पण जरासा वेळ झाला. त्यानंतर आम्ही दादाचं आवरलं वगैरे आणि आम्ही निघालो बाहेर, कारण बाहेर म्हणजे वरातीसाठी. आणि मी मोठी करवली असल्यामुळं मला सगळ्या मान होता दादाला घेऊन आणण्यापासून. आणि आम्ही खूप मस्त प्रकारे असा एन्जॉय केला आणि नाचलो वगैरे. दादा तर खूप खुश होता, घोड्यावर वगैरे बसून नाचला. आणि आम्ही अशा प्रकारे बूट दादाचे लपवलेले होते, बांधलेले होते माझ्या मामाच्या मुलीच्या ड्रेसमध्ये. मग मी जेवण वगैरे घेतलं, कारण की आवणी झोपलेली होती. आणि तिची अशा प्रकारे दोघांची एंट्री झाली. खरंच खूप छान डेकोरेशन, खरंच खूप छान दिसत होते दोघं आणि खूप त्यांनी चांगला रिस्पॉन्स दिलेला होता, कारण की असं म्हणजे कंटाळल्यासारखं होतं ना. आदल्या दिवशी पण झोप झालेली नसते, दुसऱ्या दिवशी पण नाही, पण त्यांनी खूप छान प्रकारे रिस्पॉन्स दिला आणि खरंच खूप छान दिसत होते दोघंही. आणि त्यांनी अशा प्रकारे एंट्री केली. फोटोग्राफर फोटो काढत होते. त्यांना पण दमाल झालेलं होतं. कधी एकदा म्हणजे असं बसेन असं झालं असेल, कारण की माझ्या लग्नाच्या वेळेला मला नक्की आठवतेच हे गोष्टी.
त्यानंतर हा माझा मान, म्हणजेच मी मोठी नणंद असल्यामुळे मी हे दार ओढवण्याचा कार्यक्रम केला. तिला विचारलं मी की तुझी मुलगी माझ्या मुलाला देणार का? ती लगेच हो म्हणली. म्हणजे ॲक्च्युली नाही कळलं. त्यानंतर तिने माप ओलांडून ती आतमध्ये आली. तिच्या खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे असं टाळ वाजून आम्ही तिचं स्वागत केलं, वेलकम केलं. आणि खरंच खूप म्हणजे फोटो ते खूप छान काढत होते ते. माझे मिस्टर आलेले नव्हते कारण की त्याला पण ह्या दिवशी ऑर्डर होती. दुसऱ्या दिवशी आम्ही सगळे देवदेव करण्यासाठी निघालो. ॲक्च्युली ह्या दोघांनाच पाठवायचं होतं, पण आमचा पण योग आला आणि आम्ही अक्कलकोटमध्ये पोचलो. खरं तर सप्ताहामध्ये आम्ही पोचलेलो होतो. खरंच खूप छान वाटत होतं. इतकं छान म्हणजे लग्न पण छान झालं आणि हे जे स्वामी समर्थांचं जे मेन दर्शन आहे ना, ते खरंच आम्हाला भेटलं. आणि खरंच खूप मोठं भाग्य आहे. आणि अवनीला मी कधीच आणलेलं नव्हतं, म्हणजे वर्ष झालं तिला, पण मी हे काय केलं नाही. म्हणजे मी आलेले नव्हते कारण की ह्याच्या ऑर्डरमुळं मला कुठं जाता येत नाही. आणि म्हणजे तो मला म्हणतो आहे जायचं, पण आमचं काही प्लॅनिंगच होत नाही. म्हणलं आता जाऊया. म्हणजे त्या निमित्तानं तर होते. आणि अवनीला तर खूप स्वामी समर्थ आवडतात. ती गेल्यापासनं दरबारात खरंच म्हणजे खूप एक्सायटेड झालेली होती, म्हणजे खूप खुश झालेली होती ती, की नाही बाबा आता स्वामी समर्थ ते बघून ती स्वतः असं म्हणजे हसत होती. तिला खूप छान वाटत होतं. म्हणजे ती पहिल्यांदाच आलेली होती. ती प्रत्येकाला असं फोटोमध्ये वगैरे बघते, असं पाया वगैरे पडते, पण ती प्रत्यक्षात तिनं आज अक्कलकोटचे स्वामी समर्थ बघितले. खरं म्हणावं तर तिचं खूप मोठं भाग्य आहे. आणि खरंच माझं पण खूप मोठं भाग्य आहे. मी सप्ताहामध्ये इथं आलेली आहे. म्हणजे मी 2 तारखेला मी तिकडे गेले, 3 तारखेला गेले मी तिकडे. खरंच मला खूप म्हणजे 2 तारखेलाच गेले असावे. आणि तिला मी स्वामी समर्थांचं दर्शन घ्यायचं, त्यामुळे मी येल्लो कलरचा ड्रेस घातलेला होता. खरंच खूप म्हणजे तो मला पॉझिटिव्ह वाईब्स देतो तो ड्रेस, म्हणजे येल्लो कलरचा. माझ्याकडे पण होती, पण मी ती सारखी नेसलेली होती, त्यामुळे मी नेसली नाही ती साडी. पण मी अवनीला तरी, माझ्या मुलीला तरी म्हणजे असं वाटतं ना, काही नाही मिळालं चालेल, पण माझ्या बाळाला, म्हणजे जसं मी आई झाले तसं मला असं कळायला लागलं की नाही, मला जर नाही काही मिळालं तर चालेल, पण माझ्या बाळाला सगळं मिळालं पाहिजे. त्यानंतर दर्शन वगैरे घेतलं. खरं तर अवनीला मी आतमध्ये मला डोकं टेकवायचं होतं, ते पण मी केलं. आणि एवढाच व्हिडिओ केलेला होता कारण की ते खूप ओरडत होते की व्हिडिओ वगैरे घेऊ नका, पण आम्ही रिक्वेस्ट केलेली होती. आणि अवनी अशा प्रकारे मोठ्या माणसांसारखं पाया पडत होती. हे पादुका आहेत, पादुकांना तिनं डोकं टेकून पाया पडली. आणि खरंच मी असं म्हणते की म्हणजे एवढ्या लहान वयात तिला कसं कळत असेल ना की इथं देव आहे आणि आपण इथे देवाच्या इथं पाया पडायचं आहे. खरंच मला खूप मन भरून आलेलं होतं. आणि इथं जाताना पण आम्ही बसलेलो होतो तेव्हा पप्पांच्या सोबत डोकं टेकून पाया पडले. दोघंही पाया पडत होते. पप्पांचं बघून ती करत होती. आणि खरंच माझे डोळे भरून आलेले होते. त्यानंतर आम्ही तुळजापूरमध्ये पोचलो. खरंच म्हणजे लहान मुलांना काय कळतं ना, एवढं छान तिला कळत होतं. दुसऱ्या दिवशी उठून तिनं आवरलं वगैरे, ती लवकर उठलेली होती. आणि अशा प्रकारे गोंधळ वगैरे झाला, पूजा वगैरे झाली. आणि पूजेमध्ये असं तिनं नाव घेतलं. आणि खरंच खूप छान नाव घेतलं तिनं. ती चुनरी घ्यायला खरं लाजत होती, पण आम्ही तिला जबरदस्तीनं चुनरी घ्यायला लावली. परत म्हणलं घ्यायला येत नाही, परत नवी नवरी असते तेव्हाच घ्यायचं, परत काय आपल्याला घ्यायला भेटतच नाही. त्यानंतर पूजा वगैरे झाली. आणि अशा प्रकारे आम्ही सगळे मावशी, काका, मम्मी, मोठी मावशी, सगळे आता नवीन न्यू कपल, मामा मामी सगळे इथं एकत्र होते. आणि खरंच खूप छान आम्ही एन्जॉय करत होतो. आणि इतक्या दिवसांनी भेटलेलो होतो, 3 वर्षांनी मी इकडे आलेले होते. त्यानंतर आमचं जेवण वगैरे झालं आणि गोंधळी लोक आलेलेच होते. मग गोंधळ वगैरे झाला. आणि खरंच अवनीने खूप एन्जॉय केलं गोंधळ. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही 2 वाजता आमच्या घरी म्हणजेच कराडला येण्यासाठी निघालो. ह्यांना बाय बाय पण मला करू वाटत नव्हतं, कारण की ना मला खूप यांचं म्हणजे खूप वाईट वाटत होतं. मला इतका दिवस आम्ही आठवडाभर तिथे राहिले आणि आता मी निघाले. आता कधी भेटणार, आता म्हणजे असं कुठल्या तरी निमित्तानंच येणं होतं ना, पण आता कधी येणार, काय येणार हेच मला आता कळत नाही आहे. सो बाय.